की तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांनाही समजत नाही आपण कुठं कसलं पत्र देतो. त्यांना फक्त मला असं वाटतंय एवढाच उद्योग आहे, इथं पत्र दे, तिथं पत्र दे, तिथं पत्र दे. पत्र म्हणजे काम असं होत नाही. या ठिकाणी चाकण या ठिकाणी अप्पर तहसीलदार मंजूर झालेला असताना सुद्धा त्यावर खोडा घालून अप्पर तहसीलदार हे कडूसला घेण्यात यावे, चाकणऐवजी कडूसला घेण्यात यावे असं पत्र आमदार महोदयांनी विभागीय आयुक्तांना दिलेलं आहे. मला आमदार साहेबांना एवढंच विचारायचं आहे की तुमचा चाकणवर एवढा रोष का? चाकणकरांनी तुम्हाला भरभरून प्रेम दिलेलं आहे, तुम्हाला भरभरून मतदान दिलेलं आहे, तरी तुम्ही हा घाट का घातला? तुम्ही काल लगेच प्रेस नोट काढून सांगितलं की मी तिसऱ्यासाठी मागणी करतो. तुम्ही ह्या पत्राचं उत्तर आम्हाला कधी देणार आहे? ह्या पत्राचा खुलासा तुम्ही कधी करणार आहात? चाकणऐवजी कडूस हे तुमचं पत्र माझ्याकडे आजही आहे की मी सर्व पत्रकारांना दाखवू इच्छितो की त्यांनी चाकणऐवजी कडूस हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. हे कशासाठी? का चाकण तुम्हाला मतदान दिलं नाही? चाकण तुमच्या मतदारसंघात नाही? काय अडचण काय आहे तुम्हाला? चाकणबद्दल अडचण काय? चाकणबद्दल एवढं तुम्हाला आकस काय आहे? नदीच्या अलीकडे नदीच्या पलीकडे हेच तुमचं राजकारणाचं सूत्र राहिलेलं आहे आणि तेच तुम्हाला पुढे चालवायचंय का? माझी त्यांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही असं कुठल्याही प्रकारचं काही करू नका. ते आम्ही सक्सेस होऊन देणार नाही. या राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा सुनेत्रा वहिनी असतील यांचे आम्ही पाठपुरावा करून अप्पर तहसीलदार कार्यालय चाकणलाच होणार आहे याच्याबद्दल मी कुठली शंका नाही. ते आम्ही चाकणसाठीच मंजूर करून आणू. त्यात तुम्ही किती वेळा खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्यात बदल करू शकत नाही. मी तुमचा कडक शब्दात निषेध करतो. आणि परवा जे उद्घाटन केलं तुम्ही म्हणजे उष्ट उद्घाटन केलं, उष्ट उद्घाटन हे तुम्ही केलेलं आहे, आम्ही केलेलं नाही. आणि जी कामं या तालुक्याचे माननीय आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांनी मंजूर केले आहेत त्यांना फक्त पत्र द्यायचं आणि ते काम मी केलं हे सांगायचं, या गोष्टीला काही अर्थ नाही. मी तुम्हाला मगाशी पण म्हटलो की फक्त पत्र देण्यापुरता विषय नसतो, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. वेळोवेळी ते काम कधी मंजूर झालेलं आहे, काय झालंय, या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. माझं म्हणणं आहे तुम्हाला करायचं का विकास, चाकणचा 100% विकास करा, पण एखादं नवीन काम द्या. तुम्ही गेल्या 1.5 वर्षात चाकणसाठी स्वतः किती निधी आणला याचं एकदा श्वेतपत्रक काढा, आम्हाला सांगा. ज्या ठिकाणी नगराध्यक्षांनी उद्घाटन केलं सगळे नगरसेवक घेऊन त्याच ठिकाणी तुम्ही जाऊन उद्घाटन करता, उद्घाटन केलं कोणी? हाही प्रश्न स्वतःवर विचारा. तुम्ही आपण काय बोलतो, काय राहतो, आपण तालुक्याचे आमदार आहात, हे आपल्याला थोडंसं भान राहिलं पाहिजे. काही पण बोलायचं, काही बोलायचं, कसे करायचं. आता म्हणलं की चक्रेश्वर रोडचा निधी मी आणला, तुम्हाला माहिती आहे की चक्रेश्वर रोडला निधी किती पडलाय, कधी आणलाय, किती कोटी मंजूर झाले, हे तरी आपल्याला माहिती आहे का? तसं तुम्ही आता कालची बाईट तपासून पापरत काय तुम्ही बोलले, चक्रेश्वर रोडचा निधी मी आणला, कधी आणला हे त्यांनी सांगावं. आपण आमदार आहात हे विसरू नका. प्रत्येक ठिकाणी मी आणलं असं कुठलंही होत नाही. ज्या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे त्या ठिकाणी जाऊन फक्त पत्र द्यायचं आणि मी मंजूर केलं असं म्हणायचं, असं होत नाही. त्या ठिकाणी जे आपल्या आमदारकीच्या आधी पत्र लोकांनी दिली त्याचा पाठपुरावा केलेला आहे, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तुम्ही आता फक्त स्वतः आमदार आल्यानंतर पत्र दिलं की मी केलं असं होत नाही. चाकांचे बरेच प्रश्न आहेत, चाकांचा कचऱ्याचा प्रश्न आहे, का तुम्ही सोडवला नाही? ते दिवसात 1.5 वर्षात तुम्हाला चाकांच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला का? काय तुम्ही चाकांना कचऱ्याच्या जागा आणून दिली? चाकांचा पाणी प्रश्नासाठी मी केलं, मी 7 लाख वाचवले का? चाकांचं जॅकवेलचं काम अपूर्ण आहे का? ती पाईपलाईन जॅकवेल पासून टाकीपर्यंत झालेली नाही आजपर्यंत, काय झालं नाही? तुम्ही आमदारात नाही याचं उत्तर द्या. प्रत्येक ठिकाणी मी केलं म्हणायचं, मग हे काम कोण वाढल्यात? काय झालं नाही? चाकांचा प्रश्न, पाणी प्रश्न काय सुटला नाही या दिवसात? आम्ही तो मंजूर करून आणले. तुम्ही आमदारानंतर काय केलं? त्यात कुठल्या प्रकारची स्पर्धा केली काय? त्यात पाठपुरावा केला नाही का? ते काम थांबलेलं होतं इतके दिवस? या प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही बांधील आहात. आमचं एकच म्हणणं आहे, चाकणचं जे चाललेला विकास आहे त्यात तुम्ही नाही एकदम दिलं चालेल, पण खोडा घालण्याचा प्रयत्न करू नका. चाकणकर तुम्हाला अद्दल घालण्याशिवाय सोडणार नाही, हेच मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. चाकणच्या ज्वलंत आत्ताचा जो जिवंत प्रश्न आहे, जसं की आता त्यांनी सांगितलं की विद्यमान आमदारांनी जे आता पत्र दिलं त्याच्यामुळे अप्पर तहसीलचा जो विषय, इथून जो नागरिक पूर्वीपासून आम्ही खेळला जातोच आहे, म्हणजे आमच्या आजोबा वडिलांपासून जातातच आहे. आम्ही महसूलमध्ये काम केलेलं आहे, आम्हालाही थोडाफार अनुभव आहे, त्याच्यामुळे आम्ही आमचं जाणं असतंच. पण प्रत्येकाला राजगुरुनगरला जाणं एवढं शक्य नाही, किंवा कुरळी भाग असेल, चिंबळी भाग असेल, बौळ भाग असेल, किंवा इकडच्या आजूबाजूच्या 12 वाड्या असतील, किंवा आमचं चाकण असेल, तर हे अप्पर तहसील इथं आणायचं आमच्या पूर्वीच्या सर्व नागरिकांनी इथं प्रयत्न ह्याच्यासाठी केला होता, पाठपुरावा
की बाबा आमच्या जवळच्या नागरिकांसाठी त्यांची यात्रा जी होती ती थांबावी. तर विद्यमान आमदारांनी जो प्रकार केलाय, तर आमचं म्हणणं असं आहे की सर्व तालुक्यातली जनता ही सध्या तुमची जबाबदारी फाईल करून पाठवतो. प्रयत्न आणि वाळूचे कंडगीता ते नाही का या म्हणण्याप्रमाणे आम्ही एवढं प्रयत्न केले, कर्मधर्म सहयोगाने ते मंजूर झाले. आपले विद्यमान आमदार होते ते टाकण्यामध्ये खेळल्या कडूचला न्या, कडूचला का न्या, आमच्या काय नाही करता. आमच्या भागात तुम्हाला विकास करायचा असेल तर करू नका, पण जे आम्ही मंजूर करून आणले ते तरी होऊ नका ना दुसरीकडे. म्हणून जे काय आंदोलन करायचं असेल त्याची एक जबाबदार चाकणकर नागरिक म्हणून सर्वांनी भाग घेतला पाहिजे. मी चाकणकर नाही पण शेवागावपासून तर इकडे पण सर्व सावळेवाडी इंद्रायणी नदीच्या इकडच्या लोकांपासून तो आमच्या भागाच्या लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि आपण जर सर्वांनी प्रयत्न केले त्याला 100% यश येणार आहे. कारण पहिली मागणी आपली चाकणच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये गेल्या 2 दिवसापासून आपण चाकण परिसरामध्ये पाहतोय की आपल्या खेड आळंदी विधानसभेचे विद्यमान आमदार यांनी 2 दिवसापासून जे अप्पर तहसील कार्यालय चाकणला होणार होतं ते कडूसला नेण्यासाठी त्यांनी आवाज उठवला आणि खऱ्या अर्थानं चाकणच्या भौगोलिक परिस्थितीवरती त्या ठिकाणी अन्याय करून खऱ्या अर्थानं चाकणला न्याय द्यायचं काम करायचं, त्या उलट त्यांनी त्यांच्यावरती अन्याय करून ते बाहेर कसं जाईल याचा विचार करण्याचं काम विद्यमान आमदारांनी केलं, त्याचा प्रथमतः मी निश्चित करतो. आज चाकणचे नागरिक म्हणून हे जे अप्पर तहसीलदार चाकणऐवजी कडूसला करण्याचं जे विचार चाललेला आहे त्याचा सर्वप्रथम मी निषेध करते. या ठिकाणी सर्व जे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांनी हे अप्पर तहसील कार्यालय चाकणला व्हावं याचे फायदे सांगितलेलेच आहेत. त्याचबरोबर ते जर कडूसला झालं तर त्याचे काय तोटे होऊ शकतात ते पण सांगितलेले. माझी आपल्या सर्व पत्रकार बांधवाच्या माध्यमातून एकच विनंती राहणार आहे की हा प्रश्न फक्त तहसील कार्यालयाचा नाहीये, हा प्रश्न आपल्या प्रगतीचा आहे, आपल्या येणाऱ्या पिढीच्या हक्काचा आहे. तर आपण सर्वांनी यात जर काही लढा उभारण्याची वेळ आली, काही संघर्ष करण्याचा वेळ आली तर आपण सर्वांनी ह्याच्यात सर्व गोष्टी बाजूला ठेवून, पक्ष बाजूला ठेवून एक चाकणकर नागरिक म्हणून सर्वांनी याच्यात सहभागी व्हावं. त्याचबरोबर या संदर्भात आमच्या गटनेत्यांनी सांगितल्याप्रमाणे चाकण नगर परिषद मध्ये एक विशेष सभा आयोजित करण्यात आलेली 28 तारखेला. त्या संदर्भात आम्ही एक ठराव घेणार आहोत. तसंच जे चाकणच्या हक्काचं आहे ते चाकणकरांना मिळावं एवढीच आमची भूमिका आहे. याच्यात आमचा कोणाला वैयक्तिक विरोध नाही किंवा काही नाहीये. एवढं बोलते आम्ही थांबतो. तसं पाहिलं तर तहसीलदार कार्यालय इथे झाल्यामुळे अतिशय फायदा होणार आहे. कारण चाकण म्हणजे इंडस्ट्रीयल हब आहे आणि या ठिकाणी अनेक बाहेरगावचे लोक येतात. तसेच स्थानिक लोकांनाही अनेक शासनीयच्या ज्या योजना असतात त्यांची कामे करण्यासाठी खेडला जावं लागतं. तर आमदारांना जर लक्षच द्यायचं असेल तर चाकणमध्ये जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे की ज्यामुळे लोक व्यवस्थित आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी त्यांनी जास्तीत जास्त लक्ष द्यावं. आणि चाकणच्या हक्काचं जे अप्पर तहसील कार्यालय होणार आहे तिथे विरोध करण्याचं तुम्ही काहीच कारण नाहीये. कारण आपण जर चाकणच्या विकासामध्ये काही हातभार लावला असता, थोडासा त्याच्यामध्ये सहभाग घेतला असता तर चाकणच्या मध्ये होणाऱ्या तहसीलदार कार्यालयाला विरोध करू शकत होता. पण आपण केवळ आज या ठिकाणी अनेक वर्ष प्रयत्न करून खेड तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीपराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गावातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी जे अप्पर तहसील कार्यालय जे मंजूर करून आणलेलं आहे आणि केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून आपण या ठिकाणी विरोध करत आहात. तर मला आपल्याला एक सांगायचंय की आज या ठिकाणी फक्त गावचे आणि वाडीचे प्रतिनिधी जमलेले आहेत आणि आपण जर याला हे कार्यालय जर विरोध केला तर प्रत्येक गावातील नागरिक रस्त्यावर उतरतील आणि आपल्या विरोधामध्ये फार मोठं आंदोलन स्वीकारलं जाईल. आज या ठिकाणी आपण चाकणकर सर्व चाकणकर नागरिक हे अप्पर तहसीलदार चाकणमध्ये व्हावे यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी चाकणऐवजी कडूसला अप्पर तहसीलदार करावे यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण आमचे सर्व चाकणकर नागरिकांची मागणी आहे चाकणला या ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय करावे व तुम्हाला कडूसला करा, दुसरीकडे करा, आणखीन 2 करा, त्याची अडचण नाहीये. परंतु या ठिकाणी चाकणच्या आसपास इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा आता या ठिकाणी मरकळ सोळची लोक कडूसला जाऊ शकत नाही. चाकणमध्ये आठवडे बाजार आहे, सर्व लोक इथं येतात, त्यांना सोयीचं होईल यासाठी हे अप्पर तहसील कार्यालय चाकणमध्येच व्हावे. तसेच या ठिकाणी राक्षेवाडी या ठिकाणी मूलभूत गरजांवर अन्यायाची भूमिका
येणारे खेड तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजी शेठ काळे यांनी जी काय भूमिका या ठिकाणी विशद केली की चाकणऐवजी कडूसला अप्पर तहसीलदार कार्यालय व्हावं, या भूमिकेचा सर्वप्रथम मी निषेध करतो. निषेध ह्या गोष्टीसाठी करतो की तुम्हाला तहसीलदार कार्यालय अप्पर 2 नाही 3 नाही 10 कार्यालय करा, पण चाकणऐवजी कडूस हा शब्द का? आमचं म्हणणं आहे कडूसला करायचं असेल त्यावेळी आम्ही तुम्हाला सहकार्य करू. या सगळ्या गोष्टी होत असताना भौगोलिक परिस्थिती साहेबरावांनी आता सांगितल्याप्रमाणे वांद्र्यापासून ते इकडे साबळेवाडीपर्यंत एवढा मोठा पट्टा आहे. नदीच्या अलीकडचा भाग आहे, 5 फसा आहेत, त्याच्यामध्ये 5 सर्कल आहेत. त्या सर्कलचा विचार करून तहसीलदार कचेरीचं अप्पर कार्यालय चाकणमध्ये व्हावं यासाठी तत्कालीन आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांनी खूप मोठा लढा दिला. त्याला कालिदास वाडेकर यांनी पेपर वर्क करून राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री असताना त्याच्यावर सही घेतली. त्याचा साक्षीदार मोबिन भाई आणि मी आहे. मंत्रालयामध्ये आम्ही होतो त्यावेळेचे सचिव, त्या सचिवांनी ते सगळं आम्हाला सांगितलं. त्या पद्धतीने सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पण शेवटच्या टप्प्यामध्ये आता बाबाजी शेठ काळे अशा प्रकारचे का वागतात मला माहित नाही. बाबाजी शेठ काळे हे खूप चांगल्या विचाराचे होते. नारायणराव पवारांपासून मी त्यांच्याबरोबर काम केले, आम्ही बरोबर काम केलेले कार्यकर्ते. त्यावेळी ते काळे ग्रामपंचायत सदस्य होते साधे त्यावेळी. त्याच्यानंतर ते सरपंच झाले. त्यांचा सत्कारही आपणच्या हस्ते आम्ही तिथे केला, तेही मला अजून आठवते. खूप चांगल्या विचारांनी काम करत होते. पण चाकणवर सापत्नपणाची वागणूक का देतात? की चाकणला तहसील कार्यालय मंजूर करण्याऐवजी ते कडूसला केलं. बाबाजी येणार आहे मला वाटतं काळे आमदार. वापगावला तरी करायचं, कशाला कडूसला? पूर्वेच्या लोकांना चांगलं झालं असतं ना. बाबासाहेबांना विनंती, आमचे मित्र आहेत ते नारायण पवारांपासून, नारायण पवारांबरोबर 20 वर्ष काम केलेलं आहे आणि माझ्या बरोबर बाबाजींनी काम केलेलं आहे. पण प्रतिनिधी म्हणून दृष्टिकोन कसा असावा, दृष्टी कशी असावी, कोणतं गाव तालुक्यात मोठं आहे, तालुका प्लेस कुठे आहे, दुसरी प्लेस कुठे देता येईल, नंतर वाटा वाटा दुसरा तिसरा क्रम देता येईल ना. परंतु स्वतःच्या मनाने काही करण्यापेक्षा या गावातली कार्यकर्ते मंडळी किती जागृत आहे हे अजून बाबाजींना कळलेलं नाही. चाकण हे गाव 1900 मला सर्वांसाठी